देखो देखो ये गरीबी का हाल है, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ। मेरे बचपन का यार है मेरा साथ, यही सोच कर मैं आस करके आया हूँ।
भेटायला आलेला माझा सखा आहे, माझा सुदामा आहे. तेव्हा पळत सुदामाकडे गेले, सुदामाला आलिंगन केलं आणि सुदामाला घेऊन महलामध्ये आले. आज कन्हैयाला एवढा आनंद झालेला होता की माझा आज सुदामा मला भेटायला आलेला आहे, माझा सखा माझा मित्र मला भेटायला आलेला आहे. आज एवढा आनंद होत होता कन्हैयाला. सुदामाची चौकशी करत होते. सुदामाजी म्हणत होते, कन्हैया अरे किती दिवसाने भेटलास. कन्हैया सुदामाजीला घेऊन महलामध्ये आले आणि महलामध्ये आणून स्वतःच्या गादीवरती कन्हैयाला बसवलं. सुदामाजी म्हणायचे, कन्हैया अरे तुझ्या महलामध्ये मला नको नकोस कन्हैया, मी एक गरीब आहे. कन्हैयाने सांगितलं, सुदामा अरे तू भेऊ नकोस. आणि असं म्हणत म्हणत स्वतःच्या बरोबरीने सुदामाला बसवलं. सुदामाजींना कन्हैयाने स्वतःच्या सिंहासनावरती बसवलं. कन्हैयाला एवढा आज आनंद झालेला होता की डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. सुदामाजींच्या पायाशी बसले, चरणाशी बसले. जोपर्यंत जल कोणी पाणी धुण्यासाठी घेऊन येईल, कन्हैयाच्या अश्रूंनी आज सुदामाजींचे पाय धुवून गेले. कन्हैयानं रुक्मिणीला बोलावलं, सेवकाला बोलावलं आणि सांगितलं, रुक्मिणी हा माझा सखा आहे, माझा मित्र आहे, याचे चरण आपल्याला धुवायचे आहे. तेव्हा रुक्मिणी माता आणि कन्हैया दोघेही मिळून सुदामाजींचे चरण धुवायला लागले. अरे सुदामा किती दिवसानं तू आला. सुदामाजी म्हणतात, अरे कन्हैया माझ्या चरणाला तू स्पर्श करू नकोस. कन्हैया तू राजा आहेस, तू द्वारिकाधीश आहेस. परंतु कन्हैया म्हणतात, सुदामा अरे तू किती दिवसानं आलास. रुक्मिणी आई आणि कन्हैया दोघेही मिळून सुदामाजींचे चरण धुत होते, पाय धुत होते. एवढा आनंद कन्हैयाला होत होता. आता महाराज कन्हैयानं जेव्हा सुदामाजींचे पाय धुतले, आता पुन्हा एकदा सिंहासनावरती कन्हैया आरूढ झाले आणि सुदामाशी गप्पा मारायला लागले. सुदामा अरे तू सांग, किती दिवसानं भेटलास, काय खबर आहे, तू कसा आहेस, काय चाललेलं आहे. तेव्हा जेव्हा विचारलं, सुदामांनी सांगितलं, कन्हैया सगळं आनंदामध्ये आहे, सगळं सुखामध्ये आहे. आता महाराज सुदामाजींनी कन्हैयाला विचारलं, कन्हैया अरे तुझा विवाह झाला की नाही. तेव्हा कन्हैयानं सांगितलं सुदामाजींना, सुदामा अरे माझ्या विवाहाचं बाजूला राहू दे, परंतु तुझा विवाह झाला का नाही सांग. तेव्हा सुदामाजी म्हणतायत, अरे कन्हैया माझा विवाह झाला, माझी पत्नी आहे, नाव आहे सुशीला, सुंदर असा माझा संसार आहे. बरं कन्हैया तू सांग, तुझा विवाह झाला की नाही आणि या बसलेल्या कोण आहेत. तेव्हा कन्हैयाला म्हणायला लागले, आपले 16,108 विवाह कुठं सांगत बसावे, आपला हा सुदामा हसतच बसेल. तेव्हा कन्हैयानं सांगितलं, अरे सुदामा माझ्या विवाहाचं राहू दे बाजूला, दुसऱ्या गप्पा जरा मार. अरे आपण गुरुकुलामध्ये होतो तेव्हा आपण कसे बरं जगत होतो, गुरुकुलामध्ये असताना किती आनंदामध्ये आपण राहत होतो.
आता महाराज सगळ्या गप्पा सुरू झाल्या. सुदामाजींना वाटायला लागलं, अरे सगळ्यांसमोर कन्हैया काहीही लहानपणीच्या गोष्टी काढत आहे. सांगितलं, कन्हैया अरे तेही काय दिवस होते, जाऊ दे, ते दिवस कशाला पुन्हा आठवायचे, आनंदी दिवस होते ते सुद्धा. आता महाराज तेवढ्यात सत्यभामानं कन्हैयाला बोलावलं आणि सत्यभामा म्हणायला लागली, देवा ज्याची पूजा तुम्ही करत आहेत आम्हालाही त्याचं दर्शन घ्यायचे. तेव्हा सत्यभामेनं सांगितल्याप्रमाणे कन्हैयानं सांगितलं, या एक एक जण या आणि एक एक जण येऊन सुदामाजींचं दर्शन घ्या. जेव्हा पहिली आली सत्यभामा आली आणि तिनं दर्शन घेतलं. रुक्मिणी माता आली, तिनं रुक्मिणी मातेनं सुद्धा दर्शन घेतलं. आता रुक्मिणी मातेनं दर्शन घेतल्याच्या नंतर विचारलं सुदामाजींनी, कन्हैया या कोण? तेव्हा सांगितलं कन्हैयाने, सुदामा अरे ही माझी पत्नी आहे. तू विचारत होतास ना माझं लग्न झालं की नाही, ही माझी पत्नी आहे. आता महाराज कन्हैयानं सांगितलं आनंदामध्ये. आता एक 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 पत्नी यायला लागली. सुदामाजीही आशीर्वाद द्यायला लागले. झाल्याच्या नंतर सुदामाजी म्हणायला लागले, कन्हैया आता मी दमलेलो आहे, कन्हैया आता मी एवढ्यांना आशीर्वाद देऊ शकत नाही. आता महाराज त्यांनी दर्शन दिलं, सगळ्यांना आशीर्वाद दिले. मला कन्हैया म्हणायला लागले, सुदामा अरे तू माझ्याकडे आलेला आहेस खरा, पण येताना नक्की माझ्या वहिनीने माझ्यासाठी काहीतरी दिलं असणार. तेव्हा सुदामांनी विचार केला, अरे एवढं मोठं वैभव माझ्या कानाचं आहे, एवढं मोठं वैभव माझ्या द्वारिकाधीशाचं आहे, मी त्याच्यासाठी हे माझे आणलेले थोडेसे पोहे कुठे त्याला देऊ? एवढेसे पोहे याच्या मोठ्या वैभवा पुढे मी कुठे मांडू? तेव्हा सांगितलं, कन्हैया काहीच दिलेलं नाही तुझ्या बहिणीने. तेव्हा कन्हैयाने पाहिलं, अरे सुदामा काहीतरी लपवत आहे, सुदामा तुझ्याकडे काय आहे मला जरा दाखव. तेव्हा सुदामांनी एका गाठीमध्ये जे पोहे बांधलेले होते, कन्हैयाने ते पोहे घेतले. आता पहिली मूठ पोह्याची तोंडामध्ये टाकली, पहिली मूठ टाकली. आता महाराज दुसरी मूठ टाकली. त्यानंतर जेव्हा तिसरी मूठ पोह्याची मुखा, आता महाराज रुक्मिणीसाठी हात पकडला असं सांगतात की देवा एवढे पोहे जर एखाद्या खाल तर तुम्हाला त्रास होईल. त्याच्यामुळे काय केलं, रुक्मिणी मातेनं हात पकडला असा भाव सांगतात. दुसरा भाव हा सांगतात की जेव्हा कन्हैयानं सुदामाजींच्या हातून पहिली मूठ पोह्याची खाल्ली, पहिल्याच मुठीला देवाचं एक राज्य सुदामांकडे गेलं, दुसऱ्या मुठीत देवाचं दुसरं राज्य सुदामांकडे गेलं, तिसरं उरलं होतं ते फक्त लक्ष्मीचं वैकुंठ. तेव्हा रुक्मिणीनं विचार केला, तिसरी मूठ जर खाल्ली तर महाराज माझंही वैकुंठ सुदामाजींच्या घरी जाईल. त्याच्यामुळे रुक्मिणीनं हात पकडला असं सांगतात. सुदामा ब्राह्मण परंतु आज कन्हैयाला जेव्हा भेटले एवढा आनंद दोघांचाही मावत नव्हता, एवढा आनंद दोघांनाही झालेला होता. सुदामाजींनी विचार केला, कन्हैया अरे एवढे वर्ष झाली आपली भेट होऊन आज आनंद होत आहे, एवढ्या वर्षांनी आपली भेट झाली. आता महाराज सुदामाजी मनामध्ये एक विचार करत होते की आज कन्हैया आपल्याला भेटलेला आहे, परंतु आपण त्याला काहीही मागू शकत नाही. आता महाराज वेळ झाली. सुदामाजींनी सांगितलं, कन्हैया आता मला निघायला पाहिजे, आता मला पुन्हा एकदा माझ्या घरी जायला पाहिजे. तेव्हा न सांगताच सुदामाजींची इच्छा कन्हैयानं पूर्ण केलेली होती. जे दीन सुदामाजी होते, जेव्हा पोहे खाल्ले होते कन्हैयानं सुदामांचे, तेव्हा कन्हैयाचं लोक सुदामांच्या घरी पोहोचलेलं होतं. ही कृपा भगवंतांनी सुदामाजींवरती केली होती. सुदामाजींनी सांगितलं की कन्हैया आता मला निघायला पाहिजे, आता मी निघतो. तेव्हा कन्हैया स्वतः रुक्मिणी माते समवेत आता सुदामाजींना सोडवण्याकरिता निघाले. हरे कृष्णा कृष्णा